नमस्कार, मी पृथ्वी. वेलकम टू माय चॅनल. तशी आजची सकाळ थोडीशी लेटच सुरू झाली होती, कारण आज आहे रविवार. त्यामुळे कृष्णाला आहे शाळेला सुट्टी. कृष्णाला शाळेला सुट्टी असली की आम्ही सगळी लेटच उठतो आणि लेट उठल्यामुळे सगळ्या कामांना लेटच होतं. डिलिव्हरीनंतर काय झालं आहे माहीत नाही, पण माझी केसही खूपच गळायला लागल्यात. एवढीशीच वेणी येते, नाहीतर लग्नाच्या आधी केवढी मोठी केस होती. किती उपाय केले तरी काहीही उपायाचा फरकच पडत नाही आहे. असो, तुमच्याकडे काही पर्याय असेल तर नक्की सुचवा. सकाळी उठले, अंघोळीला पाणी ठेवलं आणि मी सुरुवात केली होती घर आवरायला. बरं, मी झोपल्यामुळे या दोघांनी खूपच पसारा केला होता. त्यामुळे तो सगळा पसारा आवरून मला पुढचं पण काम करायचं होतं. अंथरुणाची घडे घालतानाच पाहते तर देवबाबांनी एका साईडला तांब्यातलं अख्खं पाणी ओतून अंथरुण ओलं केलं होतं. मग आजही मला ते सुकवावं लागणार होतं. गेले 3 दिवस मी हेच करते. काही ना काही होतंय आणि मी अंथरुण धुते आणि सुकवते. त्यात आणि पाऊस काही कमी नाही आहे, त्यामुळे पावसाचा पण जोर खूपच आहे. त्यामुळे अंथरुण काय वाळतच नाही आहे. बरं, अंथरुणाच्या घड्या करून पाहिल्या तर इकडं कपड्यांचा ढीग पडला होता. काल रात्री आम्हाला घरी यायला 11 वाजले आणि जेवून झोपायला 11:30 झाले. त्यामुळं कपडे काय आवरायला वेळच मिळाला नव्हता. अंथरुणाच्या सगळ्या घड्या केल्या, पोरांना एका साईडला बसवलं आणि मी घेतले कपडे घडी घालायला. कपडे घडी घालून पाहते तर अंथरूणसुद्धा वाळवायचं होतं, म्हणून मी गेले अंथरूण वाळवायला. मी अंथरूण वाळत घालते तोपर्यंत देवबाबांनी माती खायला सुरुवात केली होती. त्याला कितीही औषध घातलं तरी काही फरक पडत नाही आहे. तो खायची तशी माती खातोयच. आता मला वाटते महिना होत आला मी त्याला औषध घालते त्याच्यात, पण काहीही फरक पडत नाही आहे. बघूया, पुढं अजून औषध कंटिन्यू करायचं आहे महिनाभर. बघूया, काहीतरी फरक पडेलच. ते सगळं झालं आणि मी घेतलं अंगण झाडायला. अंगण झाडून मस्तपैकी पाणी मारून घेतलं आणि इकडं कपड्यांचा ढीग आवरून घेतला. कपड्याचा ढीग आवरताना रोजच्या घालायचे कपडेसुद्धा मी वेगळे केले. आणि नाश्त्याला काय करायचा हा विचार मी करत होते. आज मिस्टरांना जायचं होतं एका मित्राच्या लग्नाला, त्यामुळे त्यांच्या कपड्यांचीसुद्धा इस्त्री करायची होती. त्यामुळे आज जरा खूपच गडबड होती. हे सगळं आवरून खालच्या घरीसुद्धा जायचं होतं. तिकडे मेसचासुद्धा स्वयंपाक करायचा होता. मम्मीची त्यात तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे जरा लवकरच आवरायच्या प्रयत्नात मी होते. मम्मीला तसं तिथं हातभार लावायला कोणच नाही आहे. आम्ही अजून कामावर बाई ठेवली नाही आहे. 60 डबे आहेत मेसचे, त्यामुळे तिला मदत करायला कोणतर पाहिजेच. कपडे ठेवून झाली, लोटून काढलं आणि तोपर्यंत आंघोळीलासुद्धा मिस्टरांना आणि पोरांना आंघोळीलासुद्धा पाणी दिलं. देवबाबा आंघोळ करून आला आणि त्याचंसुद्धा आवरून घेतलं. कॅमेरा दुसऱ्या साईडला करून ठेवल्यामुळे थोडासा ब्लर दिसत होता. मग काय, माझ्या आंघोळीला अजून वेळ होता म्हणून मी घेतला स्वयंपाक करायला. तसं बुरशानं स्वयंपाक मी करत नाही, पण आता काय आज पर्याय नव्हता, कारण आज लवकर जायचं होतं. आज मिस्टरांचा उपवास होता, त्यामुळे आम्ही आमच्यासाठीच स्वयंपाक करणार होतो. मिस्टरांसाठी खिचडी बनवायची होती, पण मम्मीने खिचडी बनवलेली, त्यामुळे मी काय बनवली नव्हती. मग आमच्यापुरता रात्रीचा भात शिल्लक होता, तर त्या भाताला फोडणी देऊन मी फोडणीचा भात आणि रात्रीचा कुर्मा शिल्लक होता तो कुर्मा असा नाश्ता करायचा ठरवला. मग काय, भातामध्ये मोहरी चटणी टाकून घेतली. मग कढईत तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी मस्त तडतडली की वरनं भात टाकला आणि भात तयार झाला. माझ्या घरी तर असाच भात बनवतात. तुमच्या घरी कसा बनवतात नक्की मला सांगा. कुर्मा पण इकडे गरम करून घेतला. मुलांचं आवरलं होतं आणि त्यांना मी तात्पुरते खायला पापड दिले होते. म्हणजे हे पाणीपुरीचे बॉल्स आहेत, मी त्या दिवशी तळले होते, थोडे शिल्लक होते म्हणून मी त्यांना खायला दिले. मुलांचं इथं आवरून झालं होतं आणि तोपर्यंत मिस्टरांना थोडंसं काम होतं म्हणून मी घेतली कपडे इस्त्री करायला. कपडे इस्त्री करून झाले, मिस्टरांना कपडे घालायला दिले आणि मी इकडे चहा ठेवला. दुधामध्ये साखर पावडर घातली आणि चहाला उकळी आली तशी चहा ओतून घेतला. नाश्ता करायची थोडी आज गडबडच होती, कारण त्यांना पण पुढं जायचं होतं. मग सगळं आवरून आम्ही नाश्ता केला आणि घराला कुलूप लावून आता आम्ही निघालो होतो खालच्या घरी. खालच्या घरी गेल्यानंतरसुद्धा बरीचशी कामं होती, त्यामुळे ते डोक्यात चालूच होतं. घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा, धुणं धुवायचं, भांडी घासायची, हे काय माझं चालूच होतं. खालच्या घरी गेलो तर देवबाबा इकडे मस्ती करण्यातच होता. देवबाबाची मस्ती तर कधीच संपते आणि मुलांना घेऊन खालच्या घरात स्वयंपाक करायचा म्हटल्यानंतर खूपच माझा गोंधळ उडतो. तसं मम्मी पप्पा मदत करतात, पण पर्याय नसतो. एवढा सगळा चपात्यांचा ढीग लाटायचं होता, एवढं मोठं कणिक मम्मी पप्पांनी म्हणून ठेवलं होतं. तोपर्यंत इकडं मम्मीने आज अंड्याचं कालवण केलं होतं. आज मेन्यूमध्ये अंड्याचं कालवण होतं. अंड्याचं कालवण व्हेजवाल्यांसाठी, सोयाबीनची भाजी, भात आणि तोपर्यंत देवबाबाला भूक लागली होती, त्यामुळे तो हे असं काहीतरी तोंड करत होता. देवबाबाकडे बघितलं की मला कायमच हसू येते आणि तो आहे पण तेवढा प्रेमळ. तो मला सोडून कोणाकडे जात नाही. त्याला कायम 24 तास मीच पाहिजे. इकडं गेला तिकडं गेला सगळीकडे त्याला मम्माच पाहिजे असते. तोपर्यंत मम्मीने डबेसुद्धा भरून ठेवले होते, तर सगळ्या डब्यांची आवरावर करून त्यांच्यावर लेबल लावून आम्ही पप्पांना पाठवलं डबे द्यायला. पाऊस थोडा कोसळत होता, त्यामुळे पप्पांना थोडं डबे द्यायला प्रॉब्लेमच होणार होता. डबे देऊन झाले आणि इकडं पुढं भांड्याचा ढीग पडला होता. भांडी घासून आणली आणि जेवण करून आम्ही निघालो होतो आमच्या घरी. रात्रीचे वाजले आहेत 10:30. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, म्हणजे हा व्लॉग मी आज पहिल्यांदाच पोस्ट करते. तर जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.